निघालेत की नाही कुणास ठाऊक. बेबी काय बेबी? वहिनी तुला कल्पना आहे सकाळी किती वाजता निघालेत दोघं? मनसा आता झालाय उशीर त्यांना. त्याच्या बरोबर तिची वरात कशाला? म्हणजे काय, तिच्या भावाचं लग्न होतं ना. खड्ड्यात गेलं त्याचं लग्न. बेबी आता रागावून काही उपयोग आहे का? नाही तर काय करू मी वहिनी? शांत राहा. नाही राहू शकत मी शांत. आता 10 मिनिटं मी वाट बघणार आहे, नाही तर मी घराबाहेर पडणार आहे. मग काय व्हायचं ते होऊ देत. मी नाही घाबरत तिच्या आईला का कुणाला. श्री आणि जान्हवी मला कुठल्याही परिस्थितीत सुखरूप घरात आले पाहिजे बस. बाकी सगळे गेले खड्ड्यात. काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल ग. माझं त्याच्याशी काहीही घेणं देणं नाहीये सर. पण आता त्याने त्या मुलीशी लग्न केलंय. मग त्याचं लग्न त्याला लखला. जे काही राडे घालायचे ना ते मला बाहेर घाल. या घरात द्याद नको त्याची. काय झालं? कसला आरडाओरडा चाललाय? आई तू झोपली नाहीस अजून? जागी झाले. सॉरी बेबी, आपण बोललोय ना. आई मला श्री आणि जान्हवीनी या पिंट्याच्या लग्नाच्या भानगडीत पडलेलं चालणार नाहीये. हो ना, त्या बाई पण धड नाहीयेत. खरंय, त्या कधी काय करतील काहीच नेमणे. आणि आम्हाला जान्हवीची काळजी वाटते, बाकी काही नाही. तिची काळजी करायचं कारण नाहीये. श्री आहे तिच्या बरोबर. पण मी जाणार आहे त्यांना आणायला. गरज नाहीये बेबी. मला वाटते आई. बेबी माझं आई. आई प्लीज. तू त्यांना आणायला जाणार नाहीयेस. सांगितलेलं कळतं ना तुला? श्रीचा फोन आला होता. त्यांना यायला उशीर होणार आहे. कदाचित सकाळ होईल. अगं बाई, का? ते नाही विचारलं मी. काहीतरी राडे झाले असणार तिथे. ते हँडल करतील. पण मग जान्हवीची परवड कशाला आई? श्री आहे तिची काळजी घ्यायला. देवा, जान्हवीला लवकर घरी परत पाठव बाबा. म्हणजे आम्ही काय हातावर हात देऊन बसून राहायचं का आई? झोपा आता तुम्ही. मला तर बाई झोपच येणार नाही आता रात्री. मला सुद्धा नाही झोप लागणार. मलाही. मलाही. श्री खूप राडे करतायत त्या. म्हणजे? अरे अख्खी चाळ गोळा केली त्यांनी. आणि काय, जीव देते हेच चाललंय त्यांचं. काय तर म्हणे नोट लिहून ठेवणार. त्या नोट मध्ये असं लिहिणार की पिंटे आणि बाबांनी मला प्रोवोक केलं आत्महत्या करण्यासाठी, त्यांना अटक करा. आणि बाबा काहीच बोलत नाहीये. काय बोलणार बाबा? त्यांचं ऐकणार आहेत का त्या? अरे कुणाचंच ऐकत नाहीयेत. सतत आपलं जीव देणार हेच चाललंय. मध्येच त्यांना चक्कर येते, मध्येच त्यांच्या डोळ्यासमोर शिरशिर येते. आणि हे सगळं हे चाळकरांसमोर, बापरे, सगळ्या लोकांसमोर हा तमाशा चाललाय. अवघड आहे. बरं ऐक ना श्री, माझं आता काकांशी बोलणं झालं. ते म्हणाले की जावई बापूंना जान्हवीला घरी घेऊन जायला सांग. नाही म्हणजे तिच्या डोळ्यासमोर हे सगळं घडायला नको. तू आता मला बाहेर घेऊन आलास ना, हा. तेव्हाच तिला संशय आलाय. वाटलंच होतं मला. अरे पण मी तरी काय करणार, तिच्यासमोर कसं हे सगळं. ठीक आहे, मी बोलतो तिच्याशी. तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो. हो. पाठवतो तिला घरी. आणि मी थांबतो पिंट्या बरोबर. बोलून बघतो. बघू माझ्या बोलण्याने तरी काय फरक पडतोय का. हो नाही, तू बोलून बघच, कदाचित तुझंच ऐकतील त्या. आई नाही ऐकणार. याचीच भीती वाटत होती मला. तुला का फोन केला त्यांनी? मला का नाही केला? काय फरक पडतोय बेबी? निरोप तर मिळाला ना तुला. अगं पण मला फोन करायला काय प्रॉब्लेम होता त्याला? बेबी झोप आता तू जाऊन. आई तुझं जेवण आणि झोप नीट झाली नाही ना तर चिडचिड संपत नाही तुझी. माझं जेवण झालंय. म्हणूनच म्हणते झोप आता. मला नाही येणार आहे झोप.
आमच्या बरोबर खाता का थोडं? नाही मला काही नकोय. थोडस वंच. बर थोडा भात खाईन. पण थोडा वेळ थांबूया ना. हो, आता बराच वेळ झाला ना त्यांनी फोन करून. निघाले असतील एव्हाना कदाचित. तुम्ही नका थांबू, जेवून घ्या. सांगितलंय का त्यांनी? आई थांबतो ना थोडा वेळ. त्यानं काय होणार आहे? मला तर भूकच नाहीये. आणि पोरं जेवलेत की नाही माहित नाही ना. हो ना, पोरं जेवलेत की नाही माहित नाही ना. तेच ना. आणि मी चिडले की माझं तोंड तेवढं दिसतं. हो ना, बोलवायला हवं डॉक्टरांना. काय झालं? आई बघा ना काय आई झालं. मी बघते. आई काय होतंय तुला? पाणी आणा, कोणीतरी पाणी घ्या. आई काय होतंय तुला? हं? आई पाणी घे बघू. आई पाणी पी. सावकाश. काय झालंय? काय होतंय? बघ तुझ्या भावाने काय पराक्रम केलाय तो. आणि हे तुझे बाबा खाली मुंडी पाताळ धोंडी यांनीच फूस लावली त्याला. बघ आता हे कसं निस्तरायचं ते. माझं तर काही बाई डोकंच चालत नाहीये ग. बरं झालं तुला मनीषने कळवलं म्हणून लगेच आलीस तरी. जानू जानू बाळा, तू तू जा घरी तुझ्या. हे असंच चालू राहणार आहे. काही अर्थ नाहीये ह्याला. जा जा बाळा. जावई बापू, प्लीज तुम्ही जानूला घेऊन घरी जा. बाबा तुम्ही थांबा ना, मी बोलते ना आईशी. अगं काही उपयोग नाहीये. पालथ्या गड्यावर पाणी आहे सगळं. ही सुधारणार नाही. बाबा तुम्ही थांबा ना, मला बोलू तर द्या ना. बघ बघ यांचा जीव बघ पोरीसाठी कसा वर खाली व्हायला लागला. बायकोची किंमतच नाहीये ना. मी मेले काय आणि जगले काय ह्यांना काय फरक पडणार आहे. आई अगं काय बोलतेस तू? काय बोलायचंय ग आता. जानू तू ना मला विष आणून दे ग बाई. खरंच ते उंदीर मारण्याचं किंवा झुरळ मारण्याचं जे काय असतं ना, ढेकणांचं वगैरे, ते विष आणून दे मला तू बाई. घेते आणि मरते म्हणजे सुटेल तरी बाई. आई प्लीज, त्याने काय होणार आहे? याला याला शिक्षा होईल आणि अद्दल घडेल चांगली. आणि त्याने तुझा जीव परत येईल का? काय करायचंय काय जीव जगवून तरी. लाताच खायचे आहेत ना, त्यापेक्षा मेलेलंच बरं ना. पुरे पुरे आता. जानू मी म्हणालो होतो ना तुला. बाबा मी बोलते ना. हे बघ, त्याने फक्त तुला त्रास होईल आणि मला ते नकोय. पिंट्या, सुनीता, चला चला बाळानो, आज चला तुम्ही. तिला काय गोंधळ घालायचा तो घालू दे. ते चला तुम्ही घरात चला. आणि असे तमाशे करून मी तुला भीक घालेन असं जर तुला वाटत असेल ना, तर ती तुझी मोठी चूक आहे काला. मी तुला नाही लोकलज्जेला घाबरतोय. पण तू जर अशी रस्त्यावर येऊन तमाशे करणार असशील ना, तर मी सुद्धा तयार आहे. काय होईल त्याला सामोरा जायला. आई आपण घरात जाऊन बोलूया का? घरात? कुणाच्या घरात? आपल्या. या घरात आता आपलं म्हणण्यासारखं कुणी राहिलंय का ग? आई अगं मी आहे ना. तू काय आज आहे, उद्या जाशील. उद्या मला उठून ह्यांचीच तोंड बघावी लागणार आहेत ना ग. हे सगळं आपण आज जाऊन बोलूया का प्लीज? चल बघू. चल आधी. मला सांग जानू, मला सांग माझं काही चुकलंय का ग? नाही तुझं काहीही चुकलेलं नाहीये. चल आता आज चल. उद्या तुझ्या पोरानं आणि नवऱ्यानं विश्वासघात केला तर जगावं असं वाटेल का ग तुला? बरोबर आहे आई. चल तू आधी आज चल, आपण बोलूया. चल. थांब थांब.
ह्या पोरीला आधी घरी पाठवायला सांग. आणि पिंट्याला सांग माझे पाय धरून माझी माफी माग. आणि या सटवीला सांग लग्न मोडलं तरच मी घरात पाऊल ठेवेन. असं काहीही होणार नाहीये. तुला जे काय करायचं ते तू कर. मी काय करणार? माझ्या हातात काय काय ठेवलंय काय तुम्ही बाकी करायचं? मी फक्त जीवच देऊ शकते. दे मग जीव दे. नाही घाबरत मी तुझ्या धमक्यांना. बाबा थांबा ना. अगं काय थांबा काय जानू, किती सहन करायचं? ही परक्याची पोर लग्न करून घरात आणली आपण. ती बघ खोळंबले तिथे माप ओलांडून घरात येण्यासाठी. ही तिला ढकलते काय, पोटच्या पोराला मारते काय? शोभतं का हिला हे वागणं? मी इतकं वेळ बोलत नव्हतो तमाशे व्हायला नकोत म्हणून, पण हिचं म्हणजे तुला जे काय करायचं ते कर. या लग्नाच्या मागे मी होतो. मी सांगितलं पिंट्याला हे लग्न कर म्हणून. काय करणार? काय करणार आहेस काय तू? जीव देणार आहेस? दे जीव दे. चिठ्ठ्या लिहून ठेवणार आहेस आमच्या नावाच्या? लिहून ठेव आमची नावं, बघूया काय होतं ते. काय फार फार तर जेलमध्ये जाऊ आम्ही. काय आमच्या नशिबात असेल ते होईल. होऊन जाऊ दे एकदा. पण तुझ्या धमक्यांना मी भीक घालणार नाही. तुझ्या धमक्यांपुढे मान तुकवणार नाही. ना मी तुकवणार ना पिंट्याला तुकवू देणार. ना तुला काय करायचं ते कर जा. अजून मोठा तमाशा करायचाय? मोठा तमाशा करायचा आहे का तुला? तिथे तिथे त्या चौकात जाऊन तमाशा कर. खूप माणसं जमतील मग. बघितलंस बघितलंस किती उरफाट्या काळजाचा माणूस आहे हा. अगं म्हणून तर मोकळं करत होतो ना मी तुला. अजून तयारी आहे माझी तुला घटस्फोट द्यायची. आणि एवढं सगळं झाल्यानंतर आपण एकत्र राहण्याला काहीही अर्थ नाहीये. काही अर्थ नाही एकत्र राहण्याला. आणि आता एकत्र राहायचा प्रश्न येणारच आहे कुठे म्हणा. जीवच देतेस ना तू, मोकळी होशील तू आणि मी सुद्धा. एकत्र कुठे राहावं लागणार आहे आपल्याला आता. बाबा हो मी हात जोडते तुमच्या पुढे, तुम्ही गप्प बसा ना. तुम्हाला शपथ आहे माझी. दिवस रात्र असेच टोचून बोलतात ते मला. आई प्लीज आता ते गप्प झालेत ना. आता तू गप्प बस जरा. थांबा ना. न बोलून शहाणा आहे तो माणूस. अरे मी बोलते माझं थोवाड दिसत. खरं तर सगळ्याच्या मुळाशी हा माणूस आहे. महा कपटी आणि आतल्या गाठीचे. हसा 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 तुम्ही हसा. मी जीव दिला आणि हातात बेड्या पडल्या ना की असेच हसा तुम्ही. बापले दोघं मिळून हसा. आई चला बास, तू आज चल. त्या अवधसेला आधी घरी पाठव. आई प्लीज. तुला मी आधीच सांगितलंय जानू, ती जर इथे राहणार असेल तर मी घरात राहणार नाही. आई ती कुठे जाईल आता? ती जाईल कुठेही नाही तर जाईल मसणात. आई ती पोरगी तिच्या घरी गेल्याशिवाय मी माझ्या घरात पाऊल ठेवणार नाही. अयवय सारखं असं मला जीव द्यायचा आहे, मला जीव द्यायचा आहे असं नका म्हणू. कारण काय ना, पिंट्या आणि बाबांना नंतर आधी तुम्हाला अटक होईल. का हो तुम्हाला माहित नाहीये? अहो जीव देणं हा कायद्यानं फार मोठा गुन्हा आहे. हो पण
अटक थोडेच करतात. अहो करू शकतात. आणि तुम्हाला हे माहितीये का, आता इथे जमलेल्या लोकांपैकी कोणीतरी ना त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा केलंय. हो, हो मी पाहिलंय. तुमच्या विरुद्ध पुरावा म्हणून वापरू शकतात ते. अरे अरे तुम्ही काय थांबलाय तिथे? हा, काय कामधंदे वगैरे काही नाहीयेत का तुम्हाला? आले लगेच आपले उठून. चला चला जा तुमच्या घरी जा. चला तुम्ही. अहो हे 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 सगळं माझ्या घरातलंच आहे ना, आणि मी बघून घेईन ना. मी जीव देईन, नाही तर माझ्या पोराच्या 4 थोबाडीत देईन. तुम्हाला काय त्याचं? जा 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 तुम्ही. हो जा ना आता, निघा. काय निघा सांगितलेलं कळत नाहीये काय यांना? आणि आई, आपल्या मुलाला आणि सुनेला मारणं हा डोमेस्टिक व्हायलन्स आहे. फार मोठा गुन्हा आहे. म्हणजे काय? म्हणजे काय स्वतःच्या पोराला सुद्धा मारायचं नाही का? नाही ना, नाही मारू शकत तुम्ही. तेच तर मी सांगायचा प्रयत्न करतोय. कायदा फार अवघड आहे हो. तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाहीये हे. म्हणजे सगळं तुमच्यावर उलटेल, बाकी सगळे सुटतील, तुम्ही अडकाल. आजीवन कारावास होऊ शकतो. बापरे. म्हणूनच सांगतोय, मानाने आत चला, शांतपणे बसून बोलू आपण, काहीतरी तोडगा काढू. ठीक आहे, तुम्ही तुम्ही म्हणताय ना जावई बापू, म्हणून तुमच्या शब्दाचा मान ठेवते मी. पण ही पोरगी मात्र मला माझ्या डोळ्यासमोर नकोय. तरच आत येईन मी. ठीक आहे आई. चला आत चला. चल आज जाऊया. जानू पण बाबा प्लीज, आता तुम्ही काहीच बोलू नका. ऐक ऐक माझं. बाबा मी शपथ घातली आहे की नाही तुम्हाला. पिंट्या चल, तू सगळ्यांना घेऊन आज जा, मी आलेच. आई उठ. ठीक आहे चला. परमेश्वरा, ने चला ने आता. सांभाळू ना बाबा. सॉरी, माफ करा. आम्हाला आमच्यामुळे खूप त्रास झाला तुम्हाला सगळ्यांना. असू दे असू दे. घर म्हटलं तर भांड्याला भांडं लागणारच ना. अहो पण समजावून तुमच्या आईला, हे असं 4 चौकात चांगलं नाही दिसत. हो हो नक्की नक्की. काही मदत लागली ना तर सांग मला. हा सॉरी. सुनीता आहे कुठे? बाबा सेफ आहे ती, नका काळजी करू. ताई, पिंट्या नीट येते, नको काळजी करूस. आणि चल
तू आता जाऊन झोप बघू. खूप उशीर झालाय, जा झोप आता. मला ती मुलगी ह्या घरात आलेली चालणार नाहीये. आई, आपलं ठरलंय ना आता नंतर बोलायचं. मग कशाला तू विषय वाढवतेस आता? एकदम शांत हो आणि जा जाऊन झोप बघू. विषय वाढवत नाहीये मी, फक्त सांगतेय तुला. बरं, आत्ता जाऊन झोप, आपण बोलू नंतर. चल झोप. आई. ओ शपथ घालून माझ्या तोंडाला कुलूप घातलंस तू. बाबा, सध्या सगळी परिस्थिती निवळेपर्यंत तुम्ही शांतच राहा आता. शांत राहून निवळण्यातलं नाहीये ग हे.